हाय गाइस, कैसे हो? ये है प्रणव पवार। ये प्रज्वल चितौड़ और किरण गायकवाड़, और ये दिखा रहे हैं हैट्रिक जो होने वाली है आमदारकी के इलेक्शन में। तर प्रणवला परत सांगितलं काय होणार आहे हॅट्रिकचं, आणि हे यश हे काय गेलेलंच आहे, यांचं वेगळंच चालू आहे. आता आम्ही कादरच्या बोगद्यात आहे. जसं की प्रणवला डबल सांगायला लागतं, आपण सांगितलं त्यांना कुठे आपण. तर ही आपली बस आहे आणि आपण काय खाल्लं ते सांगा. गोड भात, साखर भात, पनीर भात सांगितलेला, साखर भात आला यांना. आपली बस आहे. काही तिखट तिखट पुण्यात भेटत नाही, सगळं गोड आहे. भावे आमदार तर मग आपल्याला सरांनी इंट्रोडक्शन देऊन आपल्या ट्रिपची सुरुवात केली, आणि देवाची गाणी ऐकत ऐकत आम्ही आपल्या ट्रिपला वाटचाल चालू केली. तर सर सांगत होते त्यांच्याबद्दल, ते काय करतात, प्रोफेशन काय, ट्रिपला कसे येतात, काय ह्याचं डिस्कशन आम्ही केलं. आता सरांनी आपल्याला अंताक्षरी खेळायचा प्लॅन सांगितलं, तर आपण अंताक्षरीला सुरुवात करतो. खिडकीची उडी तर आपल्याला काय गाणी एवढी येत नव्हती, तर आपण दुसऱ्यांच्या तालासोबत ताल मिळून त्या गाण्याला एक सूर देऊन कंटिन्यू केलं. समोरची गाणी म्हणताना मागं थोडा आवाज येत नव्हता, मग काय आम्ही आमचं चालू ठेवलं, त्यांनी व्हिडिओ काय तर मग काय आपल्याला गाणी तर काय येत नव्हती, निम्मी अर्धी गाणी म्हणत आम्ही तसं कंटिन्यू केलं त्यांच्यासोबत. पण निम्मी गाणी तर किरणला आणि मला तर काय माहित बी नव्हते, आम्ही कधी ऐकली बी नव्हती. तरी म्हणलं ठीक आहे, ते म्हणतात आहे गाणं तर आहे गाणे. पण आम्ही खरं सांगतो, त्या दिवशी आम्ही इतकी गाणी ऐकली, ती गाणी आम्ही कधीच ऐकली नव्हती. टीव्ही मध्ये नाही, फोन मध्ये नाही, जिंदगीत नव्हती ऐकली. को मैंने तो खुदा माना, याद करेगी दुनिया तेरा मेरा अफसाना. सवारी मुझको गले लगा के बैठा दिया फलक पे, मुझे ख्वाब से उठा के यारा तेरी यारी को मैंने तो खुदा माना. से ही हो जाएंगे जुदा, तुम ही हो अब तुम ही हो मेरी जिंदगी, अब तुम ही हो नबी मेरा दर्द भी मेरी आशिकी, अब तुम ही हो. बांधावरून कटके मारून आलो या. आम्ही चाललोय कोणत्या पिशला तरकारी. काय चाललंय आपण? काय
आई बघा कुणालाच काय माहित नाही वॉटर चाललंय असं काय म्हणणं आता आम्ही चाललो स्कूबा डायव्हिंग करायला. अजून काय बनाना राईड बनाना राईड म्हणजे मला माहिती गेलं दाखवतो. आणि अजून काय हवेत उडायचंय ना पॅरास्लायडिंग काय असतं ते ग्लायडिंग स्लायडिंग. आणि सगळ्यात जास्त मजा येणार भाऊची कारण ही भाऊ बसला घाबरत नाहीत किंवा मग चिवडी खाली येणार नाही. आणि त्यांचा किती काय झालं तर भीती वाटत नाही बरं का आभाळ जरी खाली आलं आणि पडलं तरी भीती वाटत नाही. हा. तीच काम अजिबात घाबरत नाही माणूस काय बी होते यांचा विषय वेगळा सुधीर सोडून येऊ तिथं पण प्रचार करत तिथं त्या बेटेवर सोडून येऊ तिथं पण प्रचार करत या की बोला काय म्हणताय काय म्हणणं आहे तुमचं बोला सो स्टॉर्म फ्री की तरफ से आप सब लोग आए आप एंजॉय कीजिए ओके थँक्यू आणि आतलंय वाटतं समजा अरे काय व्ह्यू आहे, नुसतं पाणी मोकार समुद्राच्या आत नेलतं आम्हाला 1-1.5 किलोमीटर. हे बघा आता हे भाऊ सांगतात बाहेर हात काढायचा नाही, इकडे हात काढला की तिकडे तोल जात, तिकडे हात. आणि हे आपले तिकडे आणि इन्स्ट्रक्शन नाही ऐकता आपलंच चाललंय. हे सिंधुदुर्ग फोर्ट होता समोर, जो समुद्राच्या आतमध्ये आहे. एकदम निवांत वाटत होतं आतमध्ये, शांत पाणी होतं समुद्राच्या आत, चारी बाजूनी पाणीच पाणी. आणि ते समोर आहे ती ऍक्टिव्हिटी आपण करायला चाललो होतो just. आणि नुसते लाटा नव्हते, आपण डोलतोय जवळजवळ आमची तर 15 मिनिटं तिथेच थांबलो होतो कारण दुसरी बोट यायला थोडा वेळ लागणार होता. तर बसलो होतो दुसऱ्यांची ऍक्टिव्हिटीज बघत, असं वाटत होतं कसं वाटेल वरती, भीती वाटते का काय. सगळा एक्सपिरियन्स तुम्हाला आम्ही पुढे सांगूच, पण हे तसं सध्या तर भीती वाटत कारण आपण कधी ते केलं नव्हतं, पाहिलं होतं फक्त कशात टीव्ही फोनवरती. असं वाटायचं लय अवघड असेल काय. तर ही गँग जी करून आली होती ते आता रिटर्न चालले होते आणि आपण पॅरासेलिंग करायला तिकडे चाललो. आणि इथं आपण आपली बोट चेंज करून त्या बोटवर कब्जा करून समुद्रात राज्य असल्यासारखं आपल्या नव्या बोट मध्ये आलो आणि नव्या बोट मध्ये सगळे त्या बोट मध्ये टाकले. जसं की आपण ह्या बोटवर कब्जा केलाय, ह्या बोटची जुनी माणसं आपण हाकलून लावली आणि आपण इथं राज्य करतोय. तर चला आपल्या पॅरासेलिंग ऍक्टिव्हिटी कडे. तर पहिला माणूस गेलाय, तर बाकीचे असे त्याला बघत बसले जसं काय कॉलेजमध्ये ह्यांचाच नंबर आहे वायवाला. ह्याच्या नंतर यश भाऊ आपले झाले तयार जायला, म्हणले चला मी घेतो रिस्क. निघाला भाऊला लगेच बेल्ट बांधून, भाऊचं ऑप्शन करून. भाऊ त्याला सांगतात मला चांगला वर न्या खाली आणा. इथं आम्हाला पाय देऊन म्हणला अलविदा, आता मी दोरी तुटली तर येतो नाही तर येत बी नाही. तर त्याने दिले इन्स्ट्रक्शन, नीट पकडायचं असं सांगितलं आम्हाला. बाकी मग भाऊ बसला तो खालीच टाकला. मग भाऊला यांनी उडवलं. भाऊला जाताना आली मज्जा. मग भाऊला ताणला की भाऊला सरळ नेऊन घेतला भाऊला वरती. तर आता भाऊ लांब गेलता, भाऊ आम्हाला सारखा चिमणी सारखा दिसत होता. तर आम्हाला वाटलं आता नुसतं वर नेलं एवढं काय नसेल. तर हे बघा त्यांनी केली बुडवायला सुरुवात. हे भाऊला दिला पहिला धक्का. ये बघा बिग बॉसचा भाऊचा दुसरा धक्का, हे तिसरा धक्का. असं बुडवलं भाऊला. इकडे जाम झाला पाण्यात तो. मग शेवट म्हणला आता पाण्यावाल्याला म्हणलो भास्करराव गडी आधीच मोडलेला आहे. बघ तो अजून तरी बुडवला भाऊला. मग शेवटी त्याच्या आला त्याला तरस आला की त्याला वाढला आतमध्ये वाढला. भाऊ वाकडा तिकडं झाला होता येताना, तसाच त्याला ओढून खाली घेतला जे भाऊ आबाळातनं खाली टाकल्यासारखा टाकला आणि डायरेक्टच खाली बसला. भाऊला आता काय सांगायचे, नाका तोंडात पाणी जाऊन भाऊची जी हालत झालती ती बघून आमची हालत टाईट झालती.
नंतर आपला किरण भाई निघाला गॉगल बिगल लावून मस्त फुल कॉन्फिडन्स मध्ये निळ्या नारळाचा पांढरा शर्ट घालून. आपल्याला ह्यांनी बी दिली स्माईल. आता म्हणला माझं काय खरं नाही. मस्त हाताची बोट मोडून लढाईवर निघाला. वरती एक दिला हातात. ओके, कसं वाटतंय तुम्हाला? नंबर आहे काय म्हणायचं हॅट्रिक. आता किरण शेट चाललेलं फुल कॉन्फिडन्स मध्ये. आता किरण निघालाय कॉन्फिडन्स मध्ये पण त्याला बसला पहिला झटका. झटका बसला की त्यांनी परत केली सेटिंग चेंज वर खाली करून. परत म्हणलं चल आता परत नेतो यांना वरती. पण किरण काय सटकायला त्यांच्या ह्याच्यातून. शेवटी जो त्याला पतंगी सारखा सोडला भाऊवर जाऊपर्यंत थांबलाच नाही. तर मग उडून मस्तपैकी टार्झन पिक्चर मधल्या हिरो सारखा किरण एक हात सोडून आला खाली केसावर हात फिरवत. बरं आहे ना माझं. चला, आता या माणसाचा व्हिडिओ लाईव्ह बघून दाखवलं हॅट्रिक सर्व त्यांनी लगेच हात सोडून टार्झन पिक्चर मधल्या काय सुट्टी होय आपल्याला चांगला तो चांगला खंगळून वर घेतला आणि भाऊजी आला आणि जेव्हा हसलाय वय जस काय त्याला पगारच वाढून भेटलाय. मग म्हणला प्रज्वल थांब मी जातो. मग भाऊ घाबरत घाबरत तर गेलता पण कुठं धरायचं नियोजन हुकलं जरा. पण मग त्यांनी सांगितलं साहेब इथं धरा. भाऊ झाला खुश. आता जो चेहरा हसतोय त्याच्या मागचं दुःख तुम्हाला काय माहिती. वर गेलाय आता तर बघू. आणि जी म्हणतो याला धुतलाय ह्याच्यासारखा तर कोणालाच ना धुतला. वर नुसता उचल की आपट उचल की आपट. भाऊचा बीपी तिथंच वर खाली झाला असेल. मग घेतला सुखरूप खाली एका मिनिटातच जमिनीवर आणला. की भाऊची रिॲक्शन डायरेक्टच त्याने हॅट्रिक दाखवली. खुशी एकदम. म्हणला काय नाही झालं असलं तर काय मी रोज करीन. आता म्हणलं सगळे गेलेत तर मग मी बी गेलो शेवटी सगळ्यांचं बघून. मग आपण होतो टॉपला. आपण बी दाखवले मग हॅट्रिकची बोट. आणि मग काय मला वाटलं एवढं काय नाही व्हायचं. सगळे हसत हसत आल्यात. मग मी बी फुल कॉन्फिडन्स मध्ये. पण जेव्हा का त्यांनी बाउन्सिंग म्हणून जी बॉल सारखं वर खाली आपटवलंय भाऊ म्हणलं आता काय खरं नाही. म्हणलं एकदा दोनदा तीनदा झाले आता तरी सोडून. ते काय सोडाच. जेव्हा का वर घेतलं तेव्हाच कुठं जीवात जीव आला. वर घेऊन घेतलं खाली. पण वरनं जो व्ह्यू होता खतरनाक. 100% केलं पाहिजे. मग येताना मी विक्रीत सारखा एक पाय खाली टाकायचा म्हणून एक हात स्टाईल मध्ये सोडून केली उतरायला सुरुवात. उतरून आता तिथं दिसली आम्हाला समुद्री स्कूटी. शिव म्हणला हाय आपल्या घरी बी स्कूटी मग घेतो मी एक राईड. मग हेव गेला आणि तेवढ्यात यश भाऊ आला. मग जेव का ह्याला स्टार्टिंगला ताणून छोटा पण लागला माग. म्हणला मला बी एक चक्कर मला बी एक चक्कर. मग काय बसायला टाकीवर नुसता. म्हणलं जा बरोबर आणि आला बी एक चक्कर. मग काय सगळी म्हणली 100च्या स्पीडने कोण आलाय तिकडून. तर कोण होत मीच होतो. आलं की जी टाकली उडी. तेवढ्यात मग आपल्याला दाखवलं किरण भाऊ आले. आता आम्ही आलोय चैतन्य हॉटेल. इथं आम्ही ऑर्डर केली बांगडा थाळी, सुरमई थाळी, चिकन. आता आम्ही आलोय आम्हाला ऑर्डर समोर
ओके जमलं की डॉल्फिनला देव असं म्हणतात म्हणतोय. अबे हम आए हैं झाड़ी झाड़ी में से. अरे काय आहे, नुसतंच नारळ झाड बिड येऊ नुसतंच. नारळाच पाणी. अभी हम जा रहे हैं डॉल्फिन देखने. यांचा देव मासा म्हणते. डॉल्फिन बघायला चाललोय. समुद्रात ते झाडाला पाणी घालतात तिथं कोकणात. आणि आल्यापासून नुसतं सगळ्यांचा फोटो जोरात. बाबल्यानं तर 150 फोटो काढले तरी म्हणते अजून काढ. आणि त्याला त्यातलं बी आवडत नाहीत अजून. सगळ्यात जास्त काढल्यात तर त्याला आवडत नाहीत. ह्याने काढलं नाही काढलं याला फरकच नाही पडत. वकील अशी डाईव्ह मार डायरेक्ट जाऊ तिथं मध्ये. 150 अजून 200 फोटो मारणार तो तरी बी त्याला त्यातला आवडणार नाही. हा करणार. कसं वाटतंय तुम्हाला? अरे स्नॅप सेल्फी नाही काढते लगेच पोस्ट देते. असं म्हणतात क्रोकोडाईल पॉट. क्रोकोडाईल साठी नजारा बघा फक्त दिल्ली नदी आहे. एक नदी समुद्र जाऊन मिळते. एक नंबर. पुढे माहिती का तुला? घास असंच बोल. ही आज आम्ही सकाळ सकाळी देवबाग बीचला आलोय. असा नजारा आहे म्हणतात ना आज. आज आपण आलोय डॉल्फिन पॉइंट काहीतरी आहे. नुसतं मास आहे. तुम्हाला दाखवतो. पाचजण आता आमची गाडी केली बंद. डॉल्फिन बिल्फिन कसं आहे. तर तुम्ही ऐकलं असं यश भाऊचं गाणं, गाडी झाली बंद आता बघा डॉल्फिन. वा, इंडियन आयडलच आहे ते एक. डॉल्फिन आला आला. ओ कोक उडी उडी. खायला का बाबल्या तो बी मोबाईल पकडा. कुठे गेले? त्याला म्हणतात लंगर. आता बोट मध्ये सध्या कसा आहे नजारा मग. दिसलं का डॉल्फिन? तो समोर बी डॉल्फिन, तिकडे बी डॉल्फिन. असली बोट हालती झपूक झपूक करते. इकडे भरपूर असे डॉल्फिन. आम्ही आले की पाण्यात जातात, आम्ही गेले की वर येतात. सांगितली 25 किलोमीटर. अरबी समुद्र आहे. ही मालवणची कडली नदी आहे. तर आतमध्ये 25 किलोमीटर पर्यंत आहे ना खरं पाणी आहे. संगम आहे. तुमचं काय म्हणणं होतं? गाईड वाटायला लागला तो आमच्यातला. सर कशी आहे वन्स मोर. मग शेवटी आलीच का नाही डॉल्फिनची उडी आपल्या फोन मध्ये बी. आता आम्ही आलोय डॉल्फिन पाहायला. जसं यशने सांगितलं तसं डॉल्फिन व्हिडिओ काढताना काय बघ. आता आम्ही डॉल्फिन बघितलंय आणि चाललोय काय एक जण म्हणला काय डॉल्फिन आणि देव मासा एकच आहे.
डॉल्फिनला देव माणूस मानतो महाराज काय मला जर देवबाग बीचवर कुठल्या पण बीचवर जर डॉल्फिन पाहायचा असेल तर तो फक्त सकाळीच सापडतो, कारण ते सकाळी आंघोळीला येतात आणि परत नंतर टाळी परत घ्यायला आतमध्ये जायचं. जातात गोड पाण्यात. त्याला काय पूर्ण माहिती नाही. आम्ही मग काय मी पण मालवणी KGF ची रील काढाय गेलो मग बोटच्या समोर. रेस लागली ती बी आपली छोटे पलीकडची जोरात बघाव. तो काढतोय रे त्याच्याकडे आहे ना. ही गोवा बॉर्डर आहे आणि म्हणजे जवळजवळ गोव्याला आलोच. बघ इकडे हा बस बस लाल टमाटर बडे हा तो लय खतरनाक व्ह्यू आहे. नारळ बिरळ एकदम सुटतं. थोडं खाली बस पडतो. देखो व्यू ये हमारी बोट है. सगळेच व्हिडिओ काढतात. मागचे ते आता सी रॉकेट पावसाळ्यात आहे जी पाणी तडकतं त्यांनी बांधतं आणि ह्यानीच रेती बनते. अरे कसं काय शोध लागलाय. मधून घ्या मधून. अरे बाहेर आल्या पाणी आलते. कुठं बी भेटणार नाही असे आणि मग नाव म्हणला मी बी करतो व्ह्यू एन्जॉय. घ्या माझा एक शूट. लागला शायनिंग माराय आणि हे होतं गोल्डन रॉक. ह्या रॉक वरती पडतात सूर्याची किरण. हा रॉक दिसतो गोल्डन. ह्याच्यावरती बसलेल्या 2 तपस्वी. तिकडे एक तपस्या चालू होती, इथे एक चालू आहे. आणि ब्युटी बीच आहे समोर. तू आता मोबाईल दिन पाणी टाक. आयुष्यभर कुठे रे तू? काय म्हणला? काय म्हणला? घाल डोक्यात. बोल काय बोल तू. तेव्हा तिथं भाजी दिली एका ठोक्यात. असं खाली करायचं ठोका माशी आवाज करू नका. हे मिनी केरळ. बाजूला नेता येईल का? इथं येऊन आपण गोवा, मांढरी गोवा, मिनी केरळ सगळं बघितलं. आता आपण गेलेली पॉइंट मला सांग. सांग हा पॉइंट. तू सांग. काय मिनी केरळ आहे. डॉल्फिन पॉइंट, क्रोकोडाईल पॉइंट, वरून भात कसला होता तुम्हाला? कसला भात? सनबाथ, गोल्डन स्टोन, गोल्डन रॉक. Yes, yes. हा अजून काय केलं आपण? हा, मिनी आता केरळ. मिनी केरळ मध्ये अजून काय केलं आपण? सांग काय तू. काय सांग तू? परत सांग. परत सांग. आजचं बोल. कोणतं बीच? आजचं कोणतं सांग, बीच? आजचं. ब्युटी बीच. आधी म्हणलं सांग की तरकारी. काय म्हणला? तरकारीचंच माणूस आहे. तरकारी बीच. सांग गिरण्या. सांग तू काल काय बघितलं? काल काय केलं? काल हा. ती चॅटिंग सोडून सांग काय केलं बाकीचं. रातच्या 12 पर्यंत जागलेलं हा ते ती सोडून. हा स्कुबा डायव्हिंग, हा. जेट रायडिंग, पॅरासेलिंग, शिवलो. पण तू असं दुःखी काय हसून सांग की जरा. असं दुःखी का सांगतोय? एवढं काम नाही. हा एवढं का आमलाय तू पण तुला काय झालंय असं लय दुःखी सॅड सॅड. तू तोंड का असं? तर हसून बोल की. झोप आली मला, झोप. काय काय? हा, हा. अरे रात्री झोपला असता तर आता झोप नसती लागली. तू बोल बोल. हा. सगळं सांग. रडका आवाज काय येतोय तुझा? शब्द विकताय लागले त्याचा आता. आता मुद्दावून एक्सप्रेशन देतोय. स्कुबा डायव्हिंग, बनाना राईड, ओपर राईड, जेट राईड. ते वरती गेलेलं. अ, मंत्र म्हणते हा. नाही ते मोजले ना मी. हा हा कोणते बीच बघितलं तू का? ए यार तू थांब ना. तुझं काय म्हणते? क्या चल रहा है बीच में? दांडी बैठ जा नीचे.
दांडी बीच, तरकर्ली बीच, हे बघा मिनी गोवा फिरसे. खरंच लय भारी वाटतं. दोन बीच बघितले ना. सांगितलं की दांडीत तू सांग कोणतं बीच? अजून एक बघितला ना कोणता? सांगितलं. हा हा काय पहिला कोणता बघितला? सांगितलं नाही कोणता बघितला? दांडी बीच. दांडी. दुसरा कोणता? दुसरं ते तरकर्ली. तरकर्ली. नाव नीट घे. ह्यांचं नीट म्हणायला. अजून सुद्धा सरकारी याला विचार. त्यांनी सांगितलं तरकारी बीच. दोन बीच बघितलं का? बीच काल दोन बघितले. कोणते बघितले? तर पाण्यात मला विशेष संपवला. सरांकडे व्हिडिओ घे. काल कोणते बीच बीच हा काल गरजरी बीच बघितलं. त्यांच्याकडे काय? गरजरी शेट कुठे गेले? नावी आली. कुठं आली? गरज सुनावी होती, सुनावी. पण कुणाची कुठनं अरबी समुद्राची सुनावी होती. कुठनं आली ती? अरबी समुद्रातून आली. या कुठल्या नदीला बाहेर आहे? यशना कसं आहे कोकण? हे काय सांग? हे आहेत अक्रोड. तुझ्या बापा अरे इथेच झालं होतं आणि त्यातलं तुम्हाला सीन माहित असेल अक्रोडचा. आता बघ त्याच्या. आक्रोड फुटला. विषय काय झाला हे असे किड्यातलं इथे झाडावर आणि तुम्ही बघू शकता ना, असं मला वाटलं अक्रोड मला काय वाटलं ही घेऊन आले म्हणजे चांगलंच काहीतरी घेऊन आला. कळलं किती गुणाचं आहे ते? काय अक्रोड बद्दल तुमचं बोलणं काय ते सांग. काय म्हणते तू? काय नाही, एक नंबर नारळ झाड बिड, काय झाडे काय डोंगर, हे असं काढ फोटो. काय राहुल दादा फुल. फोटो काढ. नारळच नारळ कोण येणार आहे मग? फोटो काढ. आणि नारळच नारळ. आणि एक नाच काय आमच्यातला ऑडमॅन आउट. एकटाच येडा. हे नाही आमच्यातलं. गेट आउट. नाही ती ऑर्डमॅनची असते. दुनियाचा तिथे समुद्रामध्ये दुनियाचा. काय झालं शितोळे? पाटील काय झालं तुम्हाला? काय झालं बघू. अयो काय काय फुटले? ये है हमारा ब्लॉग. हे सगळे ये है हमारा ब्लॉग और ये है निखिल. हे आमचे अक्रोड फुटून कसा निघाला आहे तू आता बघा. अक्रोड बद्दल सांगा की आपल्या टूर्स अँड ट्रॅव्हल्स बद्दल. टूर्स अँड ट्रॅव्हल्स Storm Adventures. स्वप्नील अफसर शिंदे बस. नक्की विजिट करा. काय गार्डन. अरे काय आता बघा ह्यानं पाणी पिऊन दारू चढली. आता आम्ही चाललोय नाश्ता करायला. आणि हे घर मधुसून. कुठे रे? हे घर मधुसून. नकोला का फुकट ऍडव्हर्टायझिंग नाही करता. हे तुम्ही का असं तोंड पाडले? काय तुमचं काय झालंय का? कशाबद्दल? त्यानंतर आम्ही बोलत जाईल. चालू हा बोल. हा सांग पुढे चाल. आता आम्ही रूमवरती नाश्ता करण्यासाठी चाललेलो आहे. त्यानंतर आम्ही सिंधुदुर्ग फोर्ट बघायला जाणार आहे. आणि जमलं आहे अजून काय? अजून काय लिहून पाठ ठेवले? केलं नाही बरं का? पाठ नाही केलं. हा पुढं. आणि यानंतर सगळ्यांचे लुक बघता तुम्ही. काय लुक 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 कपडे कपडे कपडे. काय 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 कसलं काय घालून काय येणार? घालणार आहे तो? धोतर घालणार आहे? तू काय घालणार आहे? हो. विचार कर. धोतर घालणार आहे? विचार कळेल थोडा वेळ. येस बोल काय ते. काय बोलू. त्याला बोलायच लागलं होतं. काहीतरी पचकन करा. चला नाश्ता. चला. नाश्ता काय करतो? मोठासा स्पीड आहे. काल तर पोहे खाल्लं तर आज पोहे नसावं. आता दिवशी वहिनी वाट लागली. तुमचं काय म्हणणं आहे प्रज्वल? प्रज्वल दादाशी तुम्ही बाईट घ्यायला चालू करा. कसले पाहिजे? घ्या. सध्या परिस्थितीवरती राजकारणाचे तुम्हाला काय वाटतं? राजकारणावर एक मुद्दा सांगा तुमचा काय वाटतं? दोन तालुक्याचं बोला. हा. म्हणजे असं पत्रकारांसमोर टोलवाटोली करता येत नाही. दादांचं सांग. बरं आजोबांचं सांग. पत्रकार काय म्हणतात बघा. हा. काय वाटतं यंदा कल कुठे? यंदा कल चालू दे. कमळाकडेच कडे राहुल दादा पुढे पण सगळी मानतात लय असून होणार इलेक्शन काय सांगता येत नाही यावेळेस. तसं पण भरपूर जण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे
भाजप पार्टीमध्ये पक्षांतर केलेलं आहे. पण भाजपाचे बी काय काय लोक इकडे पक्षांतर करून गेलेले आहेत. त्याच्याबद्दल काय काम म्हणणं बोलतोय हा? दादांनी काम भरपूर केलेले आहे. लोकांना आरोग्याची कामं केलेली आहे. हो का? 50,000 भरायची परिस्थिती नसताना 5-5 लाख रुपयाची पुढे दवाखान्याची करून दिली. अरे वा. अरे वा, मस्त काम वगैरे केलं तशी, पण जरा वातावरण गरम दिसतं एवढं. लोकांनी त्याची जाणीव घेऊन कामकाज पाहिलं पाहिजे. अरे वा. दादांना मतदान करून ते दादांचं तुमच्या गावातले लोक खुश आहेत. राहिलं पाहिजे. तुमच्या गावातले लोक खुश आहेत का? कुठे? मालवण. इथे आम्ही 3 नॉनव्हेज 2 व्हेज थाळी मागितली. व्हेज थाळी 1 नंबर होती, नॉनव्हेज थाळी 1 नंबर बाबा. तुम्ही खाली का नॉनव्हेज थाळी? आणि नॉनव्हेज थाळीचं रिएक्शन आपण बघूया. आता आपण पाहू नॉनव्हेज थाळीचे रिॲक्शन. घ्या. एक नंबर नाद. हे रिएक्शन फक्त इथे आहेत. परत खाणार नाही. स्पेशल पैसे नसताना आम्ही सांगताना केलं. तुमचं काय म्हणणं आहे? प्रज्वलजी कशी होती थाळी? जिंदगीत येताना कोकणात येताना घरने डबं घेऊन फारसांचं पुढं आणि पण घ्यावं लागलं. अरे टेस्ट सांगा, तिखटे गोडे काय आंबटे काय आणि महत्वाचं खाली होती 450 रुपयाला. त्या 2 टाकली नाही 2 सुरमई 200 रुपये आणि 2 बांगडा. परत खायची इच्छाच नाही. तुमचं काय म्हणणं आहे याच्यावर? असं काय नाही, आपण तर व्हेज खाल्लं. एक नंबर. व्हेज थाळी आपल्याला 1 नंबर काय आहे. केलं काय तुम्ही? सोलकढी. काल वाचलो राव आपण शनिवार आता म्हणून वाचलो आपण. तू प्यालाय का आम्ही पेलो तुला बघतोय. आपली बस आहे आणि मागच्या शिकांना आपण अतिक्रमण केलेलं आहे. हमारे ट्रिप पे जितने भी मेरे सब अच्छे हैं, सबके साथ में मिलजुल गई हूँ और सबने मुझे इग्नोर करके लिया, इसलिए भी थैंक्स, अच्छा लगा। और Nice. आगे से आप सबको थोड़ा सा नॉन-वेज वो सब कर वो क्या हो हो. खाने का हमारे खाने का इंतजार ते बोल करा सब ऐड करो, लंच और डिनर हाँ सब ऐड कर दो। हा. आम्हाला पाहिजे तेवढे skip करणार तुम्ही? और किसी को कुछ जरा ऐका रे मॅडम. सेकंड ट्रिप आहे. आम्ही फर्स्ट आता जानेवारीमध्ये गेलेलो, मनालीला गेलेलो. एक्सपिरियन्स ठीकठाक होता, पण आम्ही एन्जॉय एवढं करू शकलो नाही तेव्हा. वाय मनालीचा म्हणताय का? मला तर मालवणचा पण म्हणता. इथे आम्ही खूप एन्जॉय केला त्या मनाली. आम्ही दोघं जास्त राहिलो, पण तरी आम्ही दोघांनी एन्जॉय केला. नाईस. लोकच करायला. और किसी को कुछ जूस राईड्स खूप एन्जॉय केला, जरा ऐका इकडे मॅडम. राईड्स खूप एन्जॉय केला सगळे. सर जेवणाबद्दल काय बोलतात तुम्ही? हॉटेलला जेवण केलं नॉनव्हेज एकदम नाही आवडलं. एकदम छान होता असं ना.
त्यांना नॉनव्हेज जेवण नाही आवडलं हॉटेलचं, त्यांना व्हेज आवडलंय. तुम्ही जे दिलं ते जी वेगळ्या पद्धतीचं म्हणतात आपण जे ॲडव्हेंचर केले, स्कुबा डायव्हिंग असेल, पॅरासेलिंग असेल, बंपर राईड असतील, हे आम्ही काय जास्त बनाना नाही. शक्यतो आम्ही जातो उड्या मारतो माघारी एवढंच चाललेलं असतं. पण हा एक वेगळा एक्सपिरियन्स होता, बेस्ट एक्सपिरियन्स होता. टीम एक नंबर आहे, सगळं मस्त. सगळ्यांसोबत केलं पण त्या मध्ये येऊन थोडंसं एन्जॉय करायचं बाकी ओव्हरऑल छोट्या मुलांना अलाउड नव्हतं. की म्हणजे आम्ही सगळे असे 5 जण म्हणजे असं नाही का बोल काही हे असं बोलतो जसे असे वाईट मॅच झाले आमच्या याच्यासोबत म्हणजे सगळेच शिवम झाला आणि म्हणजे असं शक्यतो होत नाही म्हणजे नाही का. आता ठीक आहे आम्ही आमचं फर्स्ट टाईम आहे की कुठल्या टूर असं ट्रॅव्हल्ससोबत आलो आम्ही नाही तर आम्ही आमचं जातो. तर फर्स्ट टाईम आहे एक्सपिरियन्स चांगला होता सगळ्यांसोबत आणि आमचे गाववालेच निघाले सगळे आणि आमच्या ग्रुपचं नाव पण खूप भारी झालं की आमच्या गावावरून असे बोलवायचे लांबून हाका मारले तरी आम्हाला आवाज यायचा 12 मध्ये. छान होतं. सगळ्यांनी जे ह्यांनी आम्हाला गाईड केलं, टूर मॅनेज केला, एक नंबर केलं. फक्त आमच्याकडून जे लेट झालं त्याच्यासाठी आम्हाला सांगतो. पण पुढच्या जेव्हा तुम्ही टूर अरेंज करून आम्हाला नक्की सांगा. पुढे दुसरीकडे इकडे ठीक आहे. बाकी सगळं तुम्ही जे मॅनेज केलं, आम्हाला गाईड केलं, तर येणं सगळी इन्फॉर्मेशन सांगितली ती एक नंबर सांगितली ते जर आमच्याकडून तुम्हाला धन्यवाद द्यावं. वा वा त्याच्या अगोदर पण आम्ही 4 ते 5 वेळा बीचला अटेंड केलेलं आहे. तर पहिल्यांदाच आम्ही सोबत गेलो नाही तर आम्ही आपल्या फ्रेंडसोबत गाडी करून जातो किंवा काय पण भरपूर आम्ही एन्जॉय केला. चांगल्या राईड होत्या त्या पण राईड चांगल्या झाल्या आणि सगळ्यांचं सोबत सगळे आम्ही एन्जॉय केलेलं. मस्त. पण ट्रिप अरेंज करतात त्यावेळेस आम्हाला नक्की सांगा. अजून आमच्या फ्रेंडसोबत आम्ही ट्रिपला येण्याचा प्लॅनिंग करू आणि भरपूर आम्ही एन्जॉय करण्याचा प्रयत्न करू. ओके एक नंबर. हाँ, हम फ्रेंड्स ही ज़्यादातर ट्रैवल करते हैं, घूमते भी साथ में भी है. तो नॉन गुज्जू पीपल से पहली बार मतलब हमारे सिवा सारे नॉन गुज्जू है इधर और मराठी है. पहली बार वाइब मैच हुई कल जो रात को परसों रात को जो डांस वगैरह कर रहे थे वाइब मैच हो रही थी. मज़ा भी आया. पहली बार ऐसे थोड़े ज़्यादा लोगों से मिले और लोगों से मिले और ओवरऑल एक्सपीरियंस अच्छा था. वाटर स्पोर्ट्स सबसे बेस्ट. खाना भी बढ़िया था. ओके सब लोग आते राइट बट जो आपकी जो मतलब गैंग थी वो सबसे अलग. ये गैंग में मतलब हमको और प्रकार का मतलब होता है ना मतलब कि अब आप Varieties of people. ऐसा मतलब हुआ नहीं है. इसके पहले हुआ है वैसे सब. बाकी सब लोग ऑल गुड अच्छे से मतलब आप लोग गए. थैंक यू वेरी मच. इसके बाद भी आप लोग मतलब हमारे साथ आओ. जरूर. मेरी मतलब सबको शुभेच्छा मतलब आओ. आएंगे. थैंक यू वेरी मच. नहीं आए तो खाएंगे. आप सबके लिए मेरी तरफ से थोड़ा बहुत क्या हे सर कारण मेन म्हणजे टुरिस्ट स्पॉटला आलो आम्ही की फोटो खूप इम्पॉर्टंट असतात. सगळ्यांनी यांना सांगितलं फोटो काढायला पण फोटो येणे काढले. स्पेशली थँक्स फॉर दिस. एक नंबर माणूस. ऍक्टिव्हिटी सांगितल्या होत्या स्कुबा, पॅरासेलिंग आणि 3 वॉटर ऍक्टिव्हिटी. पण आपण देताना पॅरासेलिंग, स्कुबा डायव्हिंग आणि 3+1 एक वॉटर ऍक्टिव्हिटी आपण या बॅचमधून ऍड केली. आणि अक्षयने सांगितलं की सांगू नको, वेळेवर यांना सरप्राईज देऊ आपण. सरांबरोबर माझा कळसुबाई ट्रेक झालेला होता. तर एक बऱ्यापैकी अनुभव होता की कसं प्लॅन करायचं, कसं अरेंज करायचं सर्व गोष्टी. पण जी ही टीम भेटली ही टीम मतलब सगळे चांगले भेटले आणि सर्वांनी सपोर्ट केला. त्याच्यामुळे धन्यवाद. की असं नाही की एखाद्याला बोलवलं की ते असे वेगळे बोलले असं काही नाही. सर्वांनी सपोर्ट केला आणि सर्व एकदम बेस्ट. धन्यवाद. आणि सुट्टीसाठी सगळ्यांना सॉरी. सॉरी. हा
पोलीस आले हे गाईस 3 वाजल्यात आमची गाडी बंद पडली होती टायर पंक्चर झाला होता हे बघा ह्याच्या अंगात अजून भूत आहे बाहेर जरा हॉरर गोष्ट झाल्या थोड्या त्याचा असर ह्याच्या झालाय बाग काय नाही दिवस पाहिला तर भूत दिसतोय नाही किरन्स डाउनलोड करून ठेवले मी आधी हे तसले अॅनिमे ते बघताय वय व्हॉट्सअप का दाखवतो तू आणि ॲडव्होकेट व्हॉट्सअपची चॅट आणि क्लिअर पोलिसांकडे गेलेत शानपणा करे मार खाल्ला असं वाचलेत जाऊ दे हे सगळ्यांना मी मार बसवला असता पोलिसांच्या जवळ जाऊन म्हणतोय मी ॲडव्होकेट